मित्रांनो, चहा. चहा म्हणलं की बऱ्याच जणांच्या आपुलकीचा प्रश्न आणि आजकाल नवनवीन रील बघून काही लोकांच्या तिरस्काराचं कारण. तर नक्की काय आहे? चहा प्यायला पाहिजे की नाही? कुठला चहा पिला पाहिजे? कोणी चहा पिला पाहिजे? चहा पिताना काय काळजी घेतली पाहिजे? किती पिला पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टींसाठी काही नियम आहेत आणि काही फॅक्ट्सवर आपण बोलूयात. ह्याच्यात कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा काहीही विचार नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं, चहा प्यावा की न प्यावा? तर होय, चहा प्यावा. मग कुठला चहा प्यावा? ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी, रेग्युलर टी, कॉफी. नेमकं यातलं कुठलं द्रव्य सगळ्यात चांगलं? तर ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स प्रॉपर्टी जास्त आहेत. त्याच्यामुळं हृदयासाठी, लिव्हरसाठी, मेंदूसाठी हे जास्त चांगले. रेग्युलर चहा जनरली त्याच्यामध्ये मिल्क, शुगर ह्या सगळ्या गोष्टींमुळं थोडेसे त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स येतात. पण जर दिवसाला ठरवून दिलेल्या प्रमाणामध्ये घेतला तर तोही शरीरासाठी चांगलाच आहे. मग डॉक्टर, चहा कोणी प्यावा आणि कोणी न प्यावा ह्याच्यासाठी काही आहे का? तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्या लोकांना पित्ताचे आजार आहेत, ज्या लोकांना ॲनिमिया म्हणजे रक्त कमी आहे, ज्यांच्यामध्ये आयर्न लेव्हल कमी आहे, आयर्नचं ॲब्सॉर्प्शन होत नाहीये, अशा लोकांनी जनरली चहा टाळलेला बरा. आता बरेच पेशंट माझ्याकडे येतात की डॉक्टर, चहाशिवाय तर शक्यच नाही. सकाळी 1 कप आणि संध्याकाळी 1 कप तर प्यावाच लागतं. मग काही होऊ देच. मग अशा लोकांसाठी माझं एक सांगणं आहे की ते लोकं चहा पिऊ शकतात. जर डायबिटिक असतील तर शुगर फ्रीचं गोळ्या किंवा पावडर टाकून ते पिऊ शकतात. दिवसाला 2 कप चहा चालतो. मग हे कोणी ठरवलं दिवसाला 2 कप चालतो किंवा 3 कप चालतो? हे कशावरून ठरतं? की चहामध्ये जो सगळ्यात वाईट असणारा घटक आहे, तो आहे कॅफीन. जो की कॉफीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये, पण चहामध्ये पण तो असतो. आणि हा कॅफीन आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. पण काही प्रमाणामध्ये तो आरोग्यासाठी चांगला आहे. ते प्रमाण किती आहे? तर ते प्रमाण अंदाजे 200 मिलीग्रामचं आहे. सो एका चहाच्या कपमध्ये, जो रेग्युलर चहाचा कप असतो, ज्याला आपण 100 ते 120 एम-एल म्हणू, जो चहाच्या टपरीवर चायनीज कप मिळतो, ज्याच्यामध्ये 5-10 एम-एल चहा असतो, ज्याच्यासाठी आपण ₹20 भरतो, तो नव्हे. तर एका चहाच्या कपमध्ये म्हणजे 100 एम-एल चहामध्ये जवळपास 50 मिलीग्राम कॅफीन असतं. सो आपण 2 ते 3 कप सहज तेवढं कॅफीन शरीर पचवू शकतं आणि ज्याचे काही चांगले इफेक्ट शरीरावर आहेत. चांगले म्हणजे कुठले? नेमकं काय? तर सगळ्यात महत्त्वाचं, पेशंट किंवा कुठल्याही माणसाचा अलर्टनेस, मेंदूचा अलर्टनेस कॅफीन वाढवतं. चहा वाढवतो. चहामधले गुणधर्म वाढवतात. त्यानंतर आपली पचन संस्था असेल, आपलं हृदय असेल, आपलं लिव्हर असेल, लिव्हरमधले मेटाबॉलिझम असतील, जर प्रमाणामध्ये हा चहा घेतला तर त्याच्यामध्ये पण हा उपयोगी ठरतो. पण काही लोकं याचा अतिरेक करतात. म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पेशंट पाहिलेत, की एवढा मोठा-मोठा कप म्हणजे ग्लासच, पाण्याचा जो ग्लास असतो, दिवसाला 3-3, 4-4 ग्लास पूर्ण चहाच पितात. अतिरेक होतोय. म्हणजे त्या चहाला अमृत मानून त्याचं दिवसभर सेवन करणारे आहेत, जो की हानिकारक आहे. सो कुठलीही गोष्ट अति प्रमाणामध्ये शरीराला चालत नाही. कॅफीन जेव्हा जास्त प्रमाणामध्ये अजून जातं, तर त्याचे अजून गुणधर्म काय होतात? इन्सोम्निया, झोप न येणं. झोप न आल्यामुळं इरिटॅबिलिटी. मेंदू सतत इरिटेबल अवस्थेमध्ये राहतो. त्याचा परिणाम बाकी शरीरावर होतो. कॉफीमध्ये कॅफीन खूप जास्त प्रमाणात असतं. 100 ते 150 मिलीग्राम एका कॉफीच्या कपमध्ये असतं. त्यामुळे कॉफीचा एखादा कप घेतला तर चालेल. कॉफी किंवा कॅफीन अजून काय करतं? तर हार्टबीट वाढवतं, बीपी वाढवतं. त्यामुळे डॉक्टरकडे जाताना कधीही चहा किंवा कॉफी पिऊन जाऊ नका. कारण तिथं गेल्यानंतर तुमचे हार्टबीट जास्त दिसणार, बीपी जास्त दिसणार आणि डॉक्टर तुम्हाला बीपीची गोळी देऊन टाकणार. त्यामुळं जनरली वेटिंगला जेव्हा डॉक्टरकडे बसतात, 3-3, 4-4 तास बसायला लागतं बऱ्याच ठिकाणी. तर अशा वेळेला माणूस चहा पितो किंवा कॉफी घेतो. तर हे कृपया टाळा. हे सगळ्यात महत्त्वाचा सल्ला. आणि मी जसं सांगितलं, की चहा विष किंवा अमृत, तर येस, चहा चांगला आहे, पण अमृत किंवा विषाच्या परिभाषेत बसवता येत नाही. जे लोकं त्याला विष म्हणून अजिबातच पित नाहीत, त्यांचंही चुकीचं आहे आणि जे लोकं अमृत म्हणून घटा दिवसभरही पित आहेत, तेही चुकतायत.